नागपूरमध्ये आज तर्री पोहावीत देवाभाऊ मुलाखतीद्वारे फडणवीस नागपूरकरांशी संवाद साधणार। अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता भारत गणेश पुरे फडणवीसांची मुलाखत घेणार। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ठाणे दौऱ्यावर। ठाण्यातील शाखांना राज ठाकरे भेटी देणार। संध्याकाळी 5 वाजल्यापासून राज ठाकरेंचा ठाणे दौरा सुरू होणार। राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंच्याही शाखा भेटी सुरू। उद्धव ठाकरेंच्या शाखा भेटीचा आजचा 4था दिवस। वर्सोवा आणि कलिनातील शाखांना उद्धव ठाकरे भेट देणार। छत्रपती संभाजीनगरमध्ये ओवेसींची पदयात्रा। ओवेसींच्या पदयात्रेला मोठा प्रतिसाद। काल झालेल्या राड्यानंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या कालच्या राड्यानंतर इम्तियाज जलील यांच्या सुरक्षेत वाढ। आजपासून जलील यांच्यासोबत 10 पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त असणार। पोलीस उपनिरीक्षक पोलीस कर्मचाऱ्यांसोबत असतील। विरोधकांना पराभव दिसत असल्यानं अशा प्रकारचे हल्ले। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या गाडीवरील हल्ल्याबाबत असदुद्दीन ओवेसींची प्रतिक्रिया। छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमचे पक्षप्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची सभा। सभेनंतर आम खास मैदान परिसरात वंचित आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद। वंचितच्या वाहनांसमोर एमआयएमच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। यानंतर थेट जाणार आहोत अमरावतीमध्ये। नवनीत राणा बोलतायत। आमचे लहान लहान मुलं ज्या ग्राउंड मध्ये खेळतात त्यांच्यासाठी खेळण्या प्रत्येक ओपन स्पेस मध्ये जर आपण उपलब्ध करून दिल्या तर आमचे लहान लहान मुलं या पूर्ण क्षेत्राचे त्यांना खेळण्यासाठी एक जागा होईल। बुजुर्ग लोक जे वॉकिंग ट्रॅकची अपेक्षा करतात ते ट्रॅक आपण करून दिलं पाहिजे। मी बावनकुळे साहेबांचा आणि मुख्यमंत्री साहेबांचा अभिनंदन आणि धन्यवाद सुद्धा करन की जी महानगरपालिकाची बिल्डिंग आहे, इमारत आहे, ती किती वर्षापासून अशी जुनी खंडार पडली होती। त्याकरिता आमची भारतीय जनता पार्टीने 100 कोटी दिले आणि त्या 100 कोटींनी येणाऱ्या भविष्यामध्ये महानगरपालिकाची इमारत उभी राहील। त्याच्यासोबत या जिल्ह्यामध्ये अमृत 2 फेज मध्ये 1000 कोटीपेक्षा जास्त पैसे केंद्राने पाईपलाईनसाठी उपलब्ध करून दिले आहे। जिथे जिथे पाण्याची समस्या राहते, 3-3, 4-4 दिवस पाणी येत नाही, ते प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक घरापर्यंत पाण्याची पाईपलाईन, पाण्याची व्यवस्था पोहोचली पाहिजे। त्याकरिता केंद्राकडनं 1000 कोटीचा प्रस्ताव पास करून येणाऱ्या काळामध्ये त्याचे काम सुरू होईल। मी आपल्याला एवढीच विनंती करीन की कमळासोबत राहा। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्र फडणवीसजी, आमचे बावनकुळे साहेब, भोयार साहेब आणि आमदार जोड़ी इथे उपस्थित है। पर एक बात याद रखना, जो कमल के साथ बेईमानी करेगा नवनीत राणा उसके साथ खड़े नहीं रहेगी। मैं इतना ही आपको बोल सकती हूं और सबको विनंती करती हूं कि 16 तारीख को भारतीय जनता पार्टी, बोंडे साहबानी म्हटलं, वो बोल रहे हैं कि मुस्लिम बनेगा, बुरके वाली बनेगी। बुरके वाली नहीं बनेगी और सलाम बोलने वाला भी कोई महापुर ये जिले में नहीं बनेगा, ये शहर में नहीं बनेगा। इस शहर में अगर महापुर बनेगा तो वो जय श्री राम और भारत माता की जय बोलने वाला ही उस पद पे बैठेगा, इसमें कोई शंका नहीं है। मी एवढंच सांगते आणि सगळ्यांना मनापासून विनंती करते। खूप खूप धन्यवाद। नगरपालिकेमध्ये ज्या ताकदीने विजन ठेवून नाईक साहेबांनी काम केलं, त्यामुळे या संपूर्ण महानगरपालिकेला एक चांगली महानगरपालिका म्हणून ओळखलं जातं आणि यानंतर सुद्धा ओळखलं जाणार आहे, यात काही शंका नाही। परंतु इतरही महानगरपालिकेमध्ये असणारे अनेक विषय जे आहेत, अनेक महानगरपालिका ज्या आहेत, त्या महानगरपालिका या नगरपालिका टू महानगरपालिका, ड वर्ग टू ब वर्ग, ब वर्ग टू क वर्ग, अशा पद्धतीने त्यांचा असणारा प्रवास आहे। त्यामुळे त्यांच्या प्रवासामध्ये असणाऱ्या अनंत अडचणी आहेत, ही वस्तुस्थिती आहे। परंतु आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला एक मोठ्या प्रमाणात 50,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून देण्याचं हे योजलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये आपली महानगरपालिका त्यामध्ये कशी जाईल यासाठी एक विचाराचं असणारं त्या महानगरपालिकेमध्ये सरकार असणं किंवा त्या ठिकाणची असणारा महापौर असणं हे अत्यंत गरजेचं आहे। केंद्रामध्ये एनडीएचं सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे। त्यामुळे ज्या महानगरपालिका
आणि त्या महानगरपालिकेतील असणारे असे आराखडे की जे त्या दिशेने जाण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे. नक्की त्या दिशेने देवेंद्रजींच्या नेतृत्वात काम होईल, यात काही शंका नाही. धन्यवाद. एक गोष्ट मी मगाशीच पुन्हा प्रश्न फक्त असा विचारला गेलाय, परंतु तेच मी सांगेन, त्यांनी ज्या विचाराने ते आमच्याबरोबर जोडले गेले आहेत तो फक्त आणि फक्त डेव्हलपमेंट हा विषय आहे. त्यामुळे डेव्हलपमेंटसाठी त्यांना आवश्यक असणारी किंवा त्यांनी ज्या विश्वासाने आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत, आम्ही त्या भागामधील असणारी प्रत्येक डेव्हलपमेंटचा विचार हा 100% करू, एवढंच त्या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. यानंतर बुलेटिनमध्ये घेणार आहोत उर्वरित घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. ठाण्यातल्या राबोडी परिसरात दोन्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने सामने. राबोडीचे उमेदवार नजीब मुल्लांच्या कार्यकर्त्यांची आव्हाडांसमोर घोषणाबाजी. नजीब मुल्ला यांच्या कार्यकर्त्यांचा जितेंद्र आव्हाडांना डिवचण्याचा प्रयत्न. भिवंडीत माजी महापौर प्रतिभा पाटलांच्या सभेत राडा. आमदार महेश चौगुलेंच्या समर्थकांकडून महिलांना शिवीगाळ. भिवंडीत चौगुलेंच्या उमेदवारांच्या विरोधात कोणार्क विकास आघाडीचा पॅनल. नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याबाहेर प्रचाराच्या पैशावरून 2 महिलांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी. सिडको परिसरातील एका उमेदवाराच्या प्रचारासाठी गेलेल्या महिलांना दिवसभर बसून ठेवून पैसे न दिल्यानं वाद. अकोला महापालिकेतल्या शिवणी भागातल्या प्रभाग क्रमांक 14 मध्ये मूलभूत सुविधांसाठी नागरिकांचा मैदानावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा निर्णय. बहुजन नगरातील बहिष्काराचे बॅनर अज्ञातांनी फाडून लंपास केले. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची संयुक्त प्रचार सभा. 11 जानेवारीला दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभेचं आयोजन. ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेचा टीझर प्रदर्शित. मुंबईतील अंधेरीच्या प्रभाग 68 मध्ये आमदाराचे मेहुणा विरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी लढत. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांचा मेहुणा रोहन राठोड विरुद्ध मनसेचे संदेश देसाई यांच्यात थेट सामना. मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतच आहे. मनसेचे जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील यासाठी मी मुंबई अध्यक्ष म्हणून काम करतोय. कुठल्याही अफवा पसरवू नयेत. मनसे सोडण्याच्या चर्चांवर संदीप देशपांडेंकडून पूर्णविराम. ठाकरेंचे माजी आमदार दगडू सपकाळांची एकनाथ शिंदेंनी घेतली भेट. दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क. दगडू सपकाळांच्या मुलीला उमेदवारी नाकारल्यामुळे नाराजीची चर्चा. तर प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी एकनाथ शिंदे आले होते. दगडू सपकाळांची प्रतिक्रिया. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत 227 प्रभागांसाठी तब्बल 1700 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. माजी महापौर आणि माजी नगरसेवकांच्या संपत्तीत 5 पटीनं वाढ. एकनाथ शिंदेंना दुखवायचं नसल्यामुळे ठाणे शिवसेनेसोबत युती केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट. ठाणे शिवसेनेची राजकीय ओळख. जागावाटपात राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवला नाही. ठाण्यातील मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. ठाण्यात सध्या भाजप विरुद्ध ठाकरे बंधूंच्या युतीचं बॅनर वॉर. भाजपच्या बॅनर शेजारी सेना मनसेचे जोरदार बॅनरबाजी. सत्ताधाऱ्यांना डिवचणारे सेना मनसेचे बॅनर. अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगानं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या सभा. प्रभागाचा आणि शहराचा विकास हवा असेल तर भाजपचा महापौर करा, बावनकुळेंचं आवाहन. चंद्रकांत पाटलांची पुणे महापालिका निवडणुकीची भविष्यवाणी. लहू बालवडकर महाराष्ट्रातील सर्वाधिक मतं घेऊन नगरसेवक होईल. जेव्हा जेव्हा मी सांगितलं ते खरंच झालंय असाही चंद्रकांत पाटलांचा दावा. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ठाकरे सेनेकडून वचननामा जाहीर. भ्रष्टाचार मुक्त महापालिकेचा वचननामा केला प्रसिद्ध. मालेगावात भाजप आणि एमआयएमची छुपी युती असल्याचा आरोप. समाजवादी पक्षाचे नेते शाने हिंद यांचा आरोप. मालेगावात भाजपचाच महापौर असं गिरीश महाजन म्हणाले. मात्र सत्ता स्थापनेसाठी 43 जागांची गरज. भाजपचे 22 उमेदवार.
या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा.